पासून या धम्मपालन गाथेची सुरुवात केलेली आहे. आणि काल आपण बघितलेलं आहे. पहिली गाथा आपण काल बघितली होती. सब्ब पापस्स अकरणं कुशलस्स उपसंपदा सचित परियोदपन एतं बुद्धान शासनं. म्हणजे कोणतेही पाप न करणे, पुण्य संपादने, स्वचित्ताची शुद्धी करणे हीच बुद्धाची शिकवण आहे. तर आपण त्याच्यामध्ये शील बघितलेला आहे पहिल्या ओळीमध्ये, दुसऱ्या ओळीमध्ये आपण समाधी बघितलेली आहे आणि तिसऱ्या याच्यामध्ये आपण प्रज्ञा बघितलेली आहे. आपण पापकर्म कोणत्या गोष्टींमधून घडतं ते आपण बघितलं. पापकर्म म्हणा किंवा अकुशल कर्म जे आहे ते आपल्याकडून जेव्हा घडतं तर त्याच्या मागे कोणते 3 गोष्टी असतात नाही का, लोभ, द्वेष आणि मोह हे बघितलेलं आहे आपण, की त्याच्यामधून आपल्याकडनं अकुशल कर्म घडत असतं. परंतु अकुशल कर्म न करता आपल्याला कशा प्रकारे कुशल संपादन करायचं आहे नाही का, कुशलाचा आपल्याला संचय करायचा आहे. आपलं कुशल कर्म आहे किंवा पुण्य कर्म जे आहे ते कसं वाढवायचं आहे ते आपण बघितलं आणि त्यातच आपण समाधी सुद्धा बघण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर चित्त परियोदपण पंचशील दशशील बघण्याचा प्रयत्न केला. अज्ञान बघितलं आणि अज्ञान जर नाहीसं करायचं असेल तर आपल्याला आपल्यातील प्रज्ञेचा विकास कशा प्रकारे करायचा आहे ते आपण बघितलं. आणि त्याच्यामध्ये तर आजची जी गाथा आहे आपली ती आहे धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखम सेती अस्मि लोके परमिच. याचाच मराठीमध्ये अर्थ होतो, चांगल्या प्रकारे धम्म आचरावा, वाईट प्रकारे नाही. असे धम्माचरण केले असता धम्मचारी या लोकी आणि परलोकी सुखाने झोप घेतो. तर सुंदर याच्यामध्ये सांगितलेलं आहे. खरं तर या गाथा जेव्हा आपण बघत होते मी, तर ह्या एकमेकांवर डिपेंड म्हणजे असं एकमेकांची लिंक लागत आहे त्या गाथांची. जसं कालच्या याच्यामध्ये आपण बघितलं की कुठलंही अकुशल जेव्हा आपण करत नाही का, पापकर्म करत नाही आणि पुण्य संपादन करत आहोत आणि आपलं मन जे आहे ते शुद्ध करत आहोत. जर आपलं मन शुद्ध होत जाईल, आपल्यामध्ये जर प्रज्ञेचा विकास होत गेला तर आपल्यामध्ये आपोआप आपण धम्म चांगल्या प्रकारे आचरणात आणायला सुरुवात करतो. तर पहिली जी ओळ आहे तर धम्मं म्हणजे धम्म म्हणू शकतो आपण. धम्म म्हणजे धम्म आहे, जी काही बुद्धांची शिकवण आहे, जे काही बुद्धांचे वचन आहे त्याला आपण धम्म म्हणतो. आणि सुचरितं सुचरितं म्हणजे सदाचरण, सद्वर्तन, उत्तम आचरण, उत्तम प्रकारे विकास पावणे किंवा धम्माचे उत्तम प्रकारे आचरण करणे. पुन्हा एकदा सांगते, सुचरितं म्हणजे सदाचरण, सद्वर्तन, उत्तम आचरण, उत्तम प्रकारे विकास पावणे किंवा धम्माचे उत्तम प्रकारे आचरण करणे. आणि जो धम्माला जगतो, चांगल्या प्रकारे धम्माला जगतो त्याला आपण सुचरितं म्हणतो. तर याच्यामध्ये जे दिलेलं आहे धम्मं सुचरितं चर, धम्मं चरे सुचरितं चरे, तर हा जो अर्थ आहे, ही जी ओळ आहे, तर धम्माला उत्तम प्रकारे जगणे, धम्माचं उत्तम प्रकारे आचरण करणे म्हणजे काय. आपल्याला वाटतं की आपण नाही का बौद्ध आहोत आणि आपण खूप चांगल्या प्रकारे धम्माचं आचरण करत असतो. तर याच्यामध्ये ते सांगितलेलं आहे की उत्तम प्रकारे आचरण करणे म्हणजे धम्माला जगणे आहे, म्हणजे सुचरितंग आहे. तर मग आपण उत्तम प्रकारे आचरण करतो तर म्हणजेच काय आहे, तर असं म्हणतात. आणि दुसरी जी ओळ आहे त्याच्यामध्ये सांगितलेली आहे की नतं दुचरितं चरे. नतं दुचरितं चरे म्हणजे दुराचार, वाईट वागणे म्हणजेच दुराचरण करणे आहे. तर दुराचरण करणे आहे. तर म्हणजे इथे 2 गोष्टी आपण बघतो की सुचरितं म्हणजे चांगलं आचरण आहे, धम्माला आपण चांगल्या प्रकारे जगलं पाहिजे, धम्माला आपण भ्रष्ट न करता जगलं पाहिजे आणि दुराचरण जे आहे ते आपल्याकडनं झालं नाही पाहिजे. तर जर आपण धम्माचरण चांगल्या प्रकारे करत असू, जर आपण धम्म चांगल्या प्रकारे जगत असू तर निश्चितच आपल्याकडून दुराचरण जे आहे ते होत नाही. इथे दुराचरणाचा अर्थ जर आपण बघितला तर बरेचदा आपण दुराचरणी आहे असं कुणाला म्हणतो, तर कधी कधी एखाद्याची जर वागणूक चांगली नसली तर आपण त्याला दुराचारी म्हणतो, परंतु त्या अर्थाने इथे हा अर्थ होत नाही. तर इथे धम्माला भ्रष्ट करणे बघूया आपण. तर असं म्हणतो आपण बरेचदा जो धम्म आहे तो आपण आपल्या सोयीनुसार जगत असतो.
धम्म आपण आपल्या सोयीनुसार जगत असतो. धम्म आपल्या सोयीनुसार आपण आचरण करत असतो. त्याचं जर एक्झाम्पल बघायला गेलं तर विशेषतः म्हणजे खूपच साधी आणि सोपी गोष्ट आहे. म्हणजे अगदी सहज उदाहरण आहे, की आपण जेव्हा धम्म जगतो, तर आपण विशिष्ट दिवशी धम्म जगत असतात काही लोकं. धम्माचरण करणं हा जो भाग आहे, तर हा कोणत्या विशिष्ट दिवसापुरता, कोणत्या विशिष्ट वेळेपुरता नाही आहे. तर धम्माचे लोक कधी-कधी आपण जे जगत असतो, तर काही लोक पौर्णिमेच्या दिवशी धम्माचरण करतात. वर्षावास जेव्हा लागतो, तर त्या वर्षावासामध्ये 3 महिने जे आहे ते धम्माचरण करतात. त्या 3 महिन्यांमध्ये अ, आपण बघितलेलं आहे नाही का, खूप साधं राहत असतात आणि नॉनव्हेज खात नाही किंवा चांगल्या प्रकारे राहण्याचं अगदी 12च्या आत जेवण करणं वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी ते करत असतात. किंवा बाबासाहेबांची जयंती येते त्यावेळी आपल्याला काय वाटतं, बाबासाहेबांची आठवण येते. बुद्ध जयंतीला आपल्याला बुद्धांची आठवण येते. मग त्या दिवशी पांढरे शुभ्र कपडे घालणार, फोटोला हार अर्पण करणार, विहारात जाणार आणि पुतळ्याजवळ जाणार. एवढं आपण धम्माला असं आणि तेवढं केलं की आपल्याला असं वाटतं मी खऱ्या अर्थाने धम्माचरण करत आहे. मी खऱ्या अर्थाने बौद्ध जीवन जगत आहे. मी खऱ्या अर्थाने एक बौद्ध आहे. का? तर मी वर्षावास करतो, मी पौर्णिमा साजरी करतो, पौर्णिमेला मी उपवास करतो आणि मी बुद्ध जयंती, भीम जयंतीला मी विहारात जाते, फोटोंना हार घालते आणि माझ्या घरामध्ये पूजा घेते. तर एवढं सहज सहज म्हणजे जे होतं तर हे म्हणजे धम्मजीवन जगणे नाही आहे. तर असं म्हणतात धम्म जो जगत आहे, धम्म उत्तम प्रकारे जगणं म्हणजे अ, एका दिवसापुरता नाही, एका विशिष्ट वेळेपुरता नाही, तर आपण 24 तास धम्मजीवन जगलं पाहिजे. 24 तास आपण धम्मजीवन जगलं पाहिजे. असं म्हणतात स्वप्नात सुद्धा आपण धम्मजीवन जगलं पाहिजे. स्वप्नामध्ये सुद्धा म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण धम्मजीवन जगत असलं पाहिजे. मग धम्मजीवन जगणं म्हणजे काय आहे? तर थोडक्यात काल आपण पंचशील बघितलं होतं नाही का? तर पंचशिलेचा आपण काय करतो बरेचदा आपल्या सोयीनुसार आपण जगत असतो. सोयीनुसार त्याचं आचरण करत असतो. पहिलं शील सोडून देतो आणि बाकीचे 4 शील मी पाळतो असं म्हणतो आपण. पहिलं शील कोणतं आहे? पाणातिपाता, वेरमणी, सिक्खापद, समाधी आम्ही. म्हणजेच काय मी हिंसा करणार नाही. आणि मग रविवारच्या दिवशी ते शील पाळायचं नाही. बाकीच्या दिवशी मी पाळतो आणि मी बौद्ध आहे. मी खूप चांगल्या प्रकारे जीवन जगतो. अशा प्रकारे आपण विचार करत असतो. आपण एक शील सोडून 4 शील म्हणतो. कधी-कधी आपण काय म्हणतो, मी 4 शील पाळतो पण शेवटचं शील पाळत नाही. शेवटचं शील कोणतं आहे? सुरा मेरय मज्ज पमाद ठाणा वेरमणी सिक्खापदं समादियामी. म्हणजेच काय मी मद्यपान करणार नाही. याला आपण थोडक्यात कधी कधी कसं बघतो की आजच्या जगामध्ये खूप समर्थनार्थ उत्तर आपल्याकडे असतात. पहिल्या शिलाला धरून पण आपण काय म्हणतो, आजच्या गरजेला आता पण मी बरेचदा बघते म्हणजे हा कोविड वाढत आहे नाही का, कोरोना व्हायरस आपल्या लोकांना म्हणजे खूप लोक पॉझिटिव्ह येत आहेत, काही लोक त्याच्यामधून बरे होतात आणि त्याच्यामध्ये जेव्हा अशक्तपणा येतो तेव्हा डॉक्टर लोक त्यांना नॉनव्हेज खायला सांगतात, चिकन मटन खायला सांगतात नाही का. परंतु काही लोक जे आहेत ते सोडतात आणि काही लोक ते करतात. तर त्याचं आपण काय करतो, समर्थन करतो की नाही, ही गोष्ट डॉक्टरांनी सांगितलेली आहे आणि ही शरीरासाठी आवश्यक आहे. अशा प्रकारे आपण शिलाचरणासाठी काय करतो, आपल्या सोयीनुसार त्याचं समर्थन करतो. परंतु काही जे लोक आहेत खरंच जे धम्माचरण जगत असतात ते तत्वासोबत तडजोड करत नसतात. आणि आजच्या आणि 5वं पण शिलाचा विचार करत असताना आपण म्हणतो की आजच्या जगामध्ये विशेषतः युवा पिढी आहे किंवा काही लोक जर आहेत तर असं म्हणतात की आजच्या जगामध्ये याच्याशिवाय होत नाही नाही का. मित्रांसोबत आपल्याला राहावं लागतं, आपण पार्ट्या करत असतो, आपले गेट टुगेदर सुरू असतात आणि त्याच्यामध्ये ह्या गोष्टी कराव्या लागतात. हा स्टेटसचा सुद्धा प्रश्न आहे, अशा प्रकारे बोललं जातं. आणि मग नाही का, आणि मग त्याचे खूप सारे ते समर्थनार्थ उत्तर देतात. खोकला झाला तर ते प्यायला सांगतात, मग औषधांमध्ये नाही का ते राहत. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे काय करत असतो आपण, धम्माला आपल्यानुसार जगण्याचा प्रयत्न करत असतो, आपल्या सोयीनुसार आपण शिलाचरण करत असतो. परंतु धम्म हा एवढा सहज नाही आहे. असं म्हणतात धम्म धम्म चांगल्या प्रकारे जगणं जे आहे, म्हणजे धम्माचं चांगल्या प्रकारे जर आचरण आपल्याला करायचं असेल तर 24 तास त्याचं आपल्याकडनं आचरण झालं पाहिजे, पंचशिलाचं आचरण झालं पाहिजे. बरेचदा आपण जेव्हा अ, अ, असं म्हणतात की धम्मजीवन जे आहे ते आनंद देणारं आहे.
नाही का. धम्म जेव्हा आपण जगत असतो तर धम्म जे आहे ते आनंद देणारा आहे. ज्यावेळी आपण धम्म जीवन जगतो त्यावेळी त्या धम्म जीवनामधून आपल्याला आनंद मिळत असतो. पण कधी कधी आपलं जीवन कसं असते, आपल्याला तेवढा पाहिजे तसा आनंद मिळत नसतो धम्म जीवन जगत असताना, नाही का. आपल्याला असं वाटते मी एवढ्या गोष्टी करते परंतु मला आनंद मिळत नाही आहे. तर कधी कधी आपल्याकडनं काय होते, आपण ना दिखाव्यापुरतं धम्म जीवन जगत असतो. म्हणजे जो दिखावा असतो आपला, विहारामध्ये आपण जातो, नाही का. विहारामध्ये गेलं की आपण खूप चांगली आपली वर्तणूक असते. सगळ्यांना खूप मैत्रीपूर्ण जय भीम करणार आपण, खूप गोड बोलणार, खूप भेटी घेणार त्यांच्या, वाकून वाकून जय भीम करणार, नाही का. आणि घरी आलं की आपलं जे वेगळं असतं ते वेगळं पण असतं. शिबिरांमध्ये आपण जेव्हा धम्मजीवन जगत असतो तेव्हा धम्मचारिणींच्या समोर आपण वेगळ्या पद्धतीने जीवन जगत असतो. म्हणजे त्याच्या मागे असं नाही की ते कुणीतरी तुम्हाला सांगितलेलं आहे, परंतु आपली इमेज चांगली ठेवण्यासाठी आपल्या मनामध्ये जरी नसेल एखादी गोष्ट, तरी पण ती करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. तर जेव्हा आपण प्रेशराईज होऊन धम्मजीवन जगतो, कुणीतरी सांगितलं म्हणून तसं केलंच पाहिजे, नाही का. ध्यानाला जाण्यासाठी आपल्याला सांगतात सकाळी उठून ध्यान केलं पाहिजे शिबिरामध्ये. तर आपण जातो रात्रीचा, आपण म्हणजे सकाळी उठणार, पटापट अंघोळी करणार आणि तिथे जाऊन बसणार. परंतु त्या ध्यानाला बसताना आणि धम्मचारिणींना मी दिसली पाहिजे, किती लवकर आलेली आहे, मी किती लवकर ध्यानाला बसत आहे. ह्या पद्धतीचं आपलं जीवन असतं. परंतु मग त्या अर्थाने जर आपण करत असू आणि कुणाला दिसावं म्हणून जर आपण करत असू, तर ते धम्मजीवन त्या धम्मजीवनापासून आपल्याला आनंद मिळणार नाही. आपल्याला असं वाटेल की नाही, यावेळी मला जावं लागते कारण मला काय म्हणतील नाही तर. मी जर ध्यानाला गेली नाही तर, निश्चितच गेलं पाहिजे. पण मी गेली नाही तर मला काय म्हणतील? मी विहारामध्ये जर चांगली बोलली नाही सगळ्यांसोबत तर मला काय म्हणतील? तर अशा प्रकारे आपला जो दिखावेपणा असतो, तर त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. वर्गाला जाताना पण आपण काय म्हणतो, बोलण्यासाठी, वर्गाला जाण्यासाठी पण आपण काय म्हणतो, मी जर ह्या गोष्टी केल्या नाही तर मला काय म्हणतील. म्हणजे म्हणून आपण कधी कधी डुप्लिकेट पद्धतीने वागत असतो. तर धम्मजीवन तसं नाही आहे. अ, तर धम्मजीवनाचा जो आहे तो आनंद घेता आला पाहिजे. मला एक म्हणजे माझं उदाहरण द्यावं वाटतं. मी जेव्हा वर्ग करायची, तर त्यावेळी मला कधी कधी खूप कठीण जायचं वर्गाला जाणं. कारण एकच संडे मिळायचा, संडेच्या दिवशी वर्ग राहायचा आणि कधी कधी खूप कठीण जायचं वर्गाला जाणं. परंतु गेली नाही तर धम्मचारिणी काय म्हणतील, नाही का. धम्मचारिणी पण म्हणतात आलंच पाहिजे, गेलंच पाहिजे. ते प्रेशर क्रिएट व्हायचं, तिकडून पण आलं पाहिजे, पण माझी जायची इच्छा नाही, माझ्या घरामध्ये पण सध्या परिस्थिती तशी नाही आहे. आणि मग तिथे गेलं जरी, तरी मी पूर्णपणे तिथे राहत नव्हती. तर तिथे ती गोष्ट मला आनंददायी मिळत नव्हती. तिथे तो धम्म मी आनंद ते धम्मजीवन मला आनंददायी नव्हतं. मग मी थोडासा संपर्क केला आणि मी बोलले. तेव्हा मला सांगितलं गेलं की धम्मजीवन जे आहे ते प्रेशरने जगायचं नसते. कुठल्याही प्रकारचा प्रेशर शिवाय आपल्याला धम्मजीवन जगता आलं पाहिजे. आपण शिबिरांमध्ये जातो तर एवढं गंभीर राहतो, कधी कधी धम्मचारिणींसोबत एवढं गंभीर राहतो, आपल्याला हसू जरी आलं तरी आपण हसत नाही. म्हणजे शिलाचरण आपण केलं पाहिजे, परंतु हसता पण आपल्याला आलं पाहिजे. तिथे मोकळेपणाने बोलता पण आलं पाहिजे. तर त्या धम्मजीवनाचा आपल्याला आनंद घेता येईल. नाहीतर आपण काय म्हणू, नको विहारात गेल्यावर आपल्याला हसायचं नाही, विहारात गेल्यावर जास्त, विहारामध्ये गेल्यावर बोलायचं नाही कारण तिथे बुद्ध असतात. परंतु आपला जो स्वभाव आहे त्याला पण आपल्याला दाबायचं नाही आहे. खडखडून हसणं सुद्धा एक खूप चांगल्या प्रकारचं जीवन आहे. तर मला पण खूप हसायला आवडायचं, खूप बोलायला आवडायचं. तर काही वेळेस मला पण म्हटलं जायचं की तुम्ही खूप हसता, जोरात हसता वगैरे. तर मला प्रश्न पडला होता की माझा जो हा स्वभाव आहे हा चांगला आहे की वाईट आहे. तर मी एकदा प्रश्न विचारला होता की काय करू मी माझ्या स्वभावाचं? खरंच माझ्या स्वभावाला मी बदललं पाहिजे का? खरंच मी हसली नाही पाहिजे का? तर मला माझ्या आचार्य सुद्धा सांगत होत्या आणि सुबुतींनी पण मला सांगितलं की तुझा जो स्वभाव आहे, हसणे हा चांगली गोष्ट आहे आणि हसणं म्हणजे काही आपण धम्माचरण जगत नाही हा त्याचा भाग होत नाही. परंतु मला जर म्हणजे हसायचं नसेल तर मी धम्मजीवन जगत असताना माझ्यावर खूप प्रेशर येईल. एखाद्या गोष्टीला जर प्रतिसाद द्यायचा असेल, तर त्याला कशाप्रकारे दिला पाहिजे. तर शिलाचरणाच्या बाबतीत तुम्ही तडजोड करू नका. तर अशा पद्धतीने जेव्हा आपण धम्मजीवन जगत असतो, तर त्याला खऱ्या अर्थाने धम्मजीवन जगणे म्हणतात. म्हणजे तुम्ही जसं आहात, तसं दिसा, तसं दाखवा आणि त्याच्यामधून तुम्ही परिवर्तन करा. एक प्रकारे तुम्हाला धम्माचे तत्व जे आहेत ते प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणाला लागू होतात. अ, आणि आपण बरेचदा असं म्हणतो कधी-कधी, मग हा झाला म्हणजे याचा भाग. परंतु कधी-कधी आपण म्हणतो की एवढं मी वर्गाला जाते, नाही का, एवढे शिबिरं करते, तरी पण काही फायदा झाला नाही. माझ्या वाट्याला
दुःख झालेलं आहे, माझ्या घरामध्ये असंच आहे, असं सुद्धा नैराश्य आपल्या मनामध्ये कधी कधी येत असतं. परंतु आपण बघू शकतो त्याच्यासाठी की आपण म्हणजे एक उदाहरण सांगते की आपण दवाखान्यात जातो डॉक्टरांकडे. एखादा जर आपल्याला आजार झालेला असेल तर आपण काय करतो, दवाखान्यात जातो आणि दवाखान्यात गेल्यानंतर आपण डॉक्टरांना सांगतो की हा हा आजार आहे आणि डॉक्टर आपल्याला 3 दिवसाचं ते किंवा 7 दिवसाचं काय देतात, दवाखान्यामध्ये डॉक्टर आपल्याला कोर्स देतात औषधांचा. पण तो कोर्स आपण काय करतो, आपल्या मनानुसार घेऊन येत असतो. आपण काय करतो, 7 दिवसाच्या गोळ्या दिल्यानं आपण 2च दिवसाच्या गोळ्या घेऊन येतो आणि 2च दिवस त्या गोळ्या घेतो आणि मग तरी त्याचा बरं नाही वाटलं तर आपण दोष कुणाला देतो, डॉक्टरांना देतो. आपण कोर्स पूर्ण करतो का, कोर्स पूर्ण करत नाही आणि त्याचा दोष कुणाला देतो आपण, डॉक्टरांना देतो. तसंच धम्मजीवन जगताना पण आहे. तुम्ही पूर्णपणे धम्मजीवनाला शरण गेलं पाहिजे. त्या धम्मजीवनामध्ये तुम्ही बुडालं पाहिजे. धम्मजीवनाचा पूर्णपणे आचरण करायला शिकलं पाहिजे. तुम्ही जर अर्धवट आचरण केलं तर तुम्हाला त्याचा आनंद मिळणार नाही. तर अशा प्रकारे धम्मजीवन जो आहे तो आपल्याला आनंद देत असतो. आपण आणखी बघू शकतो एखादं जे तत्व आहे, विशेषतः आपण तत्व कसं मोडत असतो, समता, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व हे जर तत्व आहे, तर हे तत्व आपण काय करतो, त्या तत्वाशी आपण कसं वागतो, खरंच त्या तत्वाला आपण तत्व म्हणून जीवनामध्ये पूर्णपणे आचरणात आणतो का? बरेचदा होत नाही. स्वातंत्र्य आहे, समता आहे, तर समता आपली काय असते, विहारात जेव्हा जातो, शिबिरांमध्ये बरोबरीने जेवायला बसलं पाहिजे, नाही का, पुरुषांच्या बरोबरीने जेवायला बसलं पाहिजे असं म्हणतो आपण. परंतु घरामध्ये ती समता राहत नाही, नाही का. पुरुष सुद्धा महिलांना तेवढं स्वातंत्र्य देत नाही, तेवढ्या समतेने वागणूक दिली जात नाही किंवा महिला सुद्धा पुरुषांना तेवढ्या समतेने वागवल्या जात नाही. एक तर स्त्रीवाद पुढे येतो किंवा मग डॉमिनेटिंग तरी होतं. तर तशा गोष्टी न करता आपल्याला खऱ्या अर्थाने समतेने ते तत्व तिथे आचरणात आणलं पाहिजे. जेव्हा मुला-मुलींचा विचार येतो, तेव्हा आपण मुलाला त्याच्या मर्जीनुसार जगण्याचा अधिकार देतो. परंतु मुलीला जेव्हा जगण्याचा अधिकार देतो, तिला जेव्हा पुढे जायचं असते, तेव्हा आपण आपल्या ज्या गोष्टी असतात, सामाजिक बंधनं असतात, ते तिच्यावर सांगत असतो आणि अशा प्रकारे तिला आपण कंट्रोलमध्ये त्या गोष्टीला करण्याचा प्रयत्न करत असतो. बंधुत्वाची जी भावना आहे, तर बंधुत्व सुद्धा आपण बंधुत्वाच्या गोष्टी करतो, मैत्रीच्या गोष्टी करतो, परंतु आपल्या घरामध्ये आपला सुसंवाद नसतो. आपल्या सेंटरवर, आपल्या धर्मचाऱ्यांमध्ये, आपल्या मित्र-महिलांमध्ये, मित्रांमध्ये, चॅप्टरमध्ये आपण खरंच बंधुत्वाचं नातं आचरण करतो का? तर हा प्रश्न आहे की आपण विचार केला पाहिजे की जे तत्व आहे, बुद्धांनी सांगितलेलं जे तत्व आहे, जे घटनेमध्ये सुद्धा बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, नाही का, आपली जी घटना आहे ती स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वावर आधारित आहे. तर हे जे तत्व आहे ते या तत्वांची हेळसांड न करता तत्व जसं आहे तसं आपल्याला आचरणात आणता आलं पाहिजे. आपले शिलाचरणाच्या बाबतीत आहे, मग कोणतीही शिकवण असू द्या, जसं काल आपण शील बघितलं, समाधी बघितलं, प्रज्ञा बघितलं, तर या गोष्टी सुद्धा आपल्याला एका दिवसासाठी नाही, 2 दिवसासाठी नाही, तर 24 तास आपल्याला जगता आल्या पाहिजेत. आणि नुसतंच विहारापुरतं नाही, तर घरी सुद्धा त्या आपल्याला जगता आल्या पाहिजेत. कठीण राहतं कधी कधी, म्हणजे आपण म्हणतो ना, मगाशी अमलचंद्र म्हटल्यात की मी धम्मचारिणी झाली तर माझ्यासाठी खरंच परिस्थिती तशी होती, नाही का, म्हणजे घरामध्ये वातावरण धम्ममय होतं, परंतु ते सोपं नसतं तिथे पण आपल्यावर काम करत राहणं. जर परिस्थिती योग्य असेल तर आपण चांगलं वागू शकतो, परंतु परिस्थिती जर अयोग्य असेल, म्हणजे अनुकूल नसेल, तर त्या परिस्थितीमध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने चांगल्या प्रकारे जगता आलं पाहिजे. तर त्याला आपण खऱ्या अर्थाने धम्माचं आचरण करणारा म्हणतो. आपण म्हणतो या जगामध्ये चालतं का असं वागून, नाही का, नुसतं धम्म धम्म करून चालतं का असं आपण म्हणत असतो. तर खरंच असं जर असेल तर मग धम्म आपलं रक्षण कसं करेल, आपला धम्मावर विश्वास असला पाहिजे की मी जर धम्माचरण केलं, मी जर धम्माच्या तत्वानुसार वागली, तर निश्चितच माझं काय होणार आहे, माझं कल्याण होणार आहे, माझा विकास होणार आहे. तर धम्माला जगणं म्हणजे अशा प्रकारे धम्म जगणं, त्याला आपण धम्मं चरेसु चरितं म्हणतो की धम्म आपल्या पूर्ण जीवनामध्ये उतरला पाहिजे, त्याची आपल्याला सवय लागली पाहिजे. जशी कधी कधी कळत असे ना, आपण आपली सवय असते एखादी की नकळत आपण, हॅलो, आवाज येतोय माझा? हा. तर म्हणजे आपल्या अंगवळणी एखादी गोष्ट, जसं जय भीम करायची ही सवय आपल्याला अगोदर नव्हती,
आपण अगोदर जेव्हा संघामध्ये यायचो असू तेव्हा आपल्याला जय भीम, मी कसा जय भीम करू कुणाला, नाही का, हा भाग आपल्या मनामध्ये येत होता. परंतु आता आपण जय भीम करायला लागलो. आता आपण सहज कुणी जर आपल्या समोर दिसलेत तर आपण त्यांना सहज जय भीम म्हणतो, ते आपल्या अंगवळणी पडलेला आहे. तर तशाच प्रकारे धम्म जो आहे तो पूर्णपणे आपल्या अंगवळणी पडला पाहिजे. धम्म जो आहे तो आपल्या सोबत 24 तास असला पाहिजे. इव्हन स्वप्नात सुद्धा आपण धम्माला जगलं पाहिजे एक प्रकारे. तर याला आपण चांगलं वर्तन म्हणू शकतो, सद्वर्तन म्हणू शकतो, सदाचार म्हणू शकतो. तर अशा प्रकारे जो आचरण करत असतो, तत्वाला म्हणजे जे धम्म तत्व आहेत ते परिपूर्णपणे समजून घेतलं पाहिजे. हा, तर धम्माला जे आहे ते आपल्याला तत्वतः समजून घेतलं पाहिजे. आपण कधी कधी तत्व जे आहे ते आपल्या म्हणण्यानुसार आपल्याला जसं वाटते तसं आपण तत्व समजून घेतो आणि तशा प्रकारे आपण आचरण करत असतो. विशेषतः कधी कधी ध्यानाच्या बाबतीत जर झालं तर लोक म्हणतात बाबासाहेबांनी कुठे ध्यान केलं होतं, नाही का, त्याच्याशी आपल्याला तडजोड करायची असते, आपल्याला ध्यान करायचं नसते, म्हणून आपण तिथून काय करत असतो, त्या गोष्टीला म्हणत असतो बाबासाहेबांनी कुठे ध्यान केलं होतं. पण बाबासाहेब 18 तास जर अभ्यास करत होते तर ही कोणती गोष्ट आहे. तुम्ही 1 तास पण आपण शांतपणे एका गोष्टीकडे एक लावून एकाग्र होऊन बसू शकत नाही, परंतु बाबासाहेब 18 तास अभ्यास करत होते. ही कोणती अवस्था होती बाबासाहेबांची. लोक म्हणतात बुद्धांनी कुठे नॉनव्हेज खायला नाही सांगितलं, नाही का, मटण मासे खायला नाही सांगितले, परंतु भगवान बुद्धाने ज्या अर्थी पहिलं शील दिलेलं आहे. आवाज येतोय सुशील? हो येतोय तर आवाज. भगवान बुद्धांनी जेव्हा ज्या अर्थी पहिलं शील आपल्याला दिलेलं आहे त्या अर्थी भगवान, आपण त्याला काय म्हणतो, आपल्याला डायरेक्ट सांगायची गरज वाटते. तर अशा प्रकारे आपण काय करत असतो, तत्वाशी तडजोड करत असतो. आपण भ्रष्टाचारासाठी पण म्हणतो की नाही, आजच्या जगामध्ये आपल्याला लाच ही द्यावीच लागत असते, नाही का, घेतल्याशिवाय काही गोष्टी होत नाही. तर ह्या गोष्टी ज्या असतात तर त्या एक प्रकारे धम्माला आपण करप्ट करत असतो, धम्माला आपण भ्रष्ट करत असतो, धम्माशी आपण तडजोड करत असतो आणि धम्म सदाचरणी जीवन जगण्यापासून आपण अलिप्त राहत असतो. तर धम्मचर्य मला उत्तम प्रकारे जगणे, जो 24 तास धम्म जगत असतो तो धम्माचरण करत असतो. आणखी एक उदाहरण इथे देता येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत तर त्या 22 प्रतिज्ञांची सुद्धा आपण खरंच पूर्णपणे पालन करतो का, हे पण आपल्यासाठी धम्म आहे. बाबासाहेबांना आपण एवढं मानतो, बाबासाहेबांचं नाव जरी घेतलं तरी आपल्या याच्यामध्ये एक प्रकारचा उत्साह संचारतो. मग बाबासाहेबांनी ज्या 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत त्याचा आपण खऱ्या अर्थाने परिपूर्ण आचरण करतो का, की त्याच्यासाठी सुद्धा आपण कधी कधी काय करत असतो, तडजोड करत असतो. कधी कधी म्हणजे असा पण भाग होतो की काही ठिकाणी जेव्हा आपण जातो, दुसऱ्या लोकांमध्ये जातो आपण, तर तिथे काय म्हणतो की त्या लोकांसारखं आपल्याला वागावं लागते. जसं मी 5व्या शिला संदर्भात पण सांगितलं. किंवा एक प्रकारे तिथल्या देवी देवतांना शरण जाणं आहे, तिथल्या देवांच्या पाया पडणं आहे, तर अशा प्रकारे सुद्धा आपण करत असतो आणि म्हणतो की आजच्या याच्यामध्ये ह्या गोष्टी करून जमणार नाही, जेणेकरून की बाबासाहेबांनी खूप स्पष्टपणे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर अशा प्रकारे आपण जो धम्म आहे तर त्याला बघितलं पाहिजे आणि धम्म आपल्याला कशा प्रकारे जेव्हा आपण धम्माचरण करत असतो, धम्माला उत्तम प्रकारे जगत असतो, धम्म तत्व आपण 24 तास जगलं पाहिजे, तर त्याला आपण उत्तम प्रकारे जगणं, धम्म आचरणात आणणं असं म्हणतो आपण. आणि असं जर आपण केलं तर आपण उत्तम प्रकारे पुढे पुढे जात असतो, आपला विकास होत असतो. आणि मग जी दुसरी ओळ सांगितलेली आहे दुचरित नतं दुचरितं चरे, म्हणजेच याच्या विरुद्ध आहे की आपण दुराचार न करणे. आता आपण बघितलेलं होतं की म्हणजे चांगलं जे सदाचरण आहे ते म्हणजे काय आहे, तर सदाचरणाच्या विरुद्ध आपण म्हणतो की दुराचार आहे. तर मग दुराचार करणं म्हणजे काय आहे एक प्रकारे, तर अकुशल गोष्टी करणं आहे. जसं आपण काल बघितलं होतं नाही का, अकुशल कर्म आहे, पापकर्म आहे. तर तशाच प्रकारे दुराचरण, आपलं आचरण जे आहे ते शुद्ध असलं पाहिजे. आपलं जे आचरण आहे ते अशुद्ध असता कामा नये. तर याला आपण नतं दुचरितं म्हणतो, म्हणजे कुठल्याही प्रकारचा दुराचार जो आहे तो आपल्याकडून होऊ नये. म्हणजे आपण जर चांगल्या प्रकारे आचरण केलं तर आपल्याकडून दुराचार जो आहे तो होणारच नाही, कारण आपण आचरण करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि याच्यासाठी मग आपल्याला काय मदत करत असते, आपली ध्यान साधना, आपले कल्याण मित्र आपल्याला याच्यासाठी मदत करत असतात. तर याला आपण, ही झाली पहिली ओळ की
धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे. पुढच्या ओळीकडे जाऊया आपण. धम्मचारी सुखम सेते अस्मि लोके परम निच. या ठिकाणी धम्मचारी हा शब्द आलेला आहे. तर धम्मचारी हा जो शब्द आहे हा आपल्या सर्वांच्याच परिचयाचा आहे, कारण त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये धम्मचारी आणि धम्मचारिणी हा शब्द आपण वारंवार ऐकतो आहोत. रोजच्या जीवनामध्ये आपण तो शब्द ऐकत आहोत आणि बरेचसे आपल्याकडे बसलेले लोक धम्मचारी आहेत, धम्मचारिणी आहेत आणि बरेचसे जे लोक आहेत ते धम्मचारी धम्मचारिणी बनण्यासाठी प्रयत्न सुद्धा करत आहेत. तर धम्मचारी सुखम सेती. तर धम्मचारी म्हणजे काय? तर असं म्हणतात धम्मचारी म्हणजे गळ्यात केसा घालणारा माणूस हा धम्मचारी नव्हे इथे म्हणण्यानुसार, नाही का? म्हणजे खऱ्या अर्थाने जो गळ्यात केसा घालतो तो धम्मचारी आहे. त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये आपण त्याला धम्मचारीच म्हणतो. परंतु ही गाथा ज्यावेळी रचल्या गेलेली आहे, ही गाथा ज्यावेळी बाबासाहेबांनी सांगितली त्यावेळी धम्मचारी नव्हते. परंतु या ठिकाणी धम्मचारीचा अर्थ काय आहे? तर जो धम्माचं आचरण करतो, धम्माचं आचरण करणारा त्याला धम्मचारी म्हटलेला आहे. मग धम्माचं आचरण करणारा म्हणजे काय? तर धम्माचं आचरण जे आपण बघितलेलं आहे, पहिल्या गाथेपासून आपण बघत आहोत. कुशल संपादन करणे आहे, अकुशल कर्म न करणे आहे, मनाची शुद्धी करणारा आहे. त्याचबरोबर आता जे बघितलं आपण की सदाचरणाने जगणारा आहे, धम्म उत्तम प्रकारे जगणारा आहे. तर धम्म जो आचरण करतो तर तो खऱ्या अर्थाने धम्मचारी आहे, तर त्याला धम्मचारी म्हटलेला आहे. परंतु हा जो धम्मचारी इथे शब्द आलेला आहे तो खूप उच्च अर्थाने आलेला आहे. तर इथे मी आपल्या संघामध्ये जे धम्मचारी शब्द आलेला आहे त्याची सुद्धा स्पष्टता करू इच्छिते इथे, की आपल्या संघामध्ये जे आपण धम्मचारी आणि धम्मचारिणी म्हणतो तर याच्यासाठी विशिष्ट प्रकारचा दीक्षाविधीचा कार्यक्रम होत असतो, हे सर्वांनाच माहिती आहे. तर जो पहिल्यांदा वर्गामध्ये येतो तो सहाय्यक असतो, त्यानंतर तो धम्ममित्र होतो आणि धम्ममित्र झाल्यानंतर त्याला असं वाटतं की मी अधिक पुढे गेलं पाहिजे, नाही का? मी अधिक सखोलपणे धम्माचरण जे आहे, धम्मजीवन मी जगलं पाहिजे, धम्माचं आचरण मी अधिक सखोलपणे केलं पाहिजे. आणि म्हणून मग संघातल्या तत्वानुसार किंवा संघातल्या याच्यानुसार आपण काय करतो, धम्मचारिणी धम्मचारी दीक्षेसाठी विनंती करतो. परंतु संघामध्ये जो धम्मचारी आणि धम्मचारी आहे ते सुद्धा एक प्रकारे दशशिलाला प्रतिज्ञाबद्ध असतात की सर्वसामान्य लोकांसाठी, मित्रांसाठी पंचशिलेचं आचरण करणं आवश्यक आहे. परंतु जो धम्मचारी असतो त्याला दशशिलाचं आचरण करणं हे बंधनकारक आहे किंवा त्याच्याकडून ती अपेक्षा असते संघामध्ये. तर संघामध्ये सुद्धा सुरुवातीला ज्यावेळी संघाची स्थापना झाली होती तर त्यावेळी भंते संघामध्ये ज्या प्रकारे दीक्षा द्यायचे तर त्यावेळी त्या लोकांना उपासक हे नाव द्यायचे. म्हणजे पब्लिक ऑर्डिनेशनच्या वेळी सुद्धा उपासिका आणि त्यांचं जे धम्मचारीचं नाव राहायचं ते नाव दिल्या जायचं आणि त्यांना उपासक किंवा उपासिका असं म्हटलं जायचं. परंतु नंतर भंतेंना असं वाटलं की उपासक उपासिका हा शब्द जो आहे तो खूप सर्वसामान्य झालेला आहे. सर्वसामान्य लोक सुद्धा उपासक उपासिका कुणाला सुद्धा आपण म्हणतो आहोत. परंतु धम्मचारी जो आहे तो प्रतिज्ञाबद्ध होत आहे, त्रिरत्नांप्रती प्रतिज्ञाबद्ध होत आहे, दशशिलाचं आचरण करण्यासाठी तो प्रतिज्ञाबद्ध होत आहे, सर्वांसमोर तो प्रतिज्ञाबद्ध होत आहे, तो आचरण करत आहे. तर त्या अर्थाने त्याला जो धम्माचं आचरण करण्यासाठी प्रतिज्ञाबद्ध आहे, जो प्रयत्नशील आहे, त्याला मग त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये धम्मचारी असं म्हटलं जातं. परंतु धम्मचारी हा खऱ्या अर्थाने धम्मचारीकडून खूप मोठा असा अर्थ धम्मचारीचा होतो की जो 24 तास धम्मजीवन जगतो, जो धम्म जो आहे आपल्या आचरणात कधी आपल्या पण धम्मचारींकडून पाहिजे तेवढं जे आचरण आहे ते कधी कधी आपल्याकडनं सुद्धा होत नाही. धम्मचारी हा काही परिपूर्ण नाही आहे, परंतु तो त्या मार्गावर आरूढ आहे, तो धम्माचरण करण्याचा प्रयत्न करत असतो, बुद्धत्वाच्या मार्गावर आरूढ आहे. आणि म्हणून त्याला आपण सुद्धा जेव्हा आला तर त्यावेळी सुरुवातीला भारतामध्ये धर्मचारी असं म्हणावं आणि युके मध्ये म्हणजे पश्चिमेकडे धम्मचारी असं म्हणावं, अशा प्रकारे तो भाग आला होता. कारण धम्मचारी हा जो शब्द आहे हा पाली आहे आणि धर्मचारी जो शब्द आहे तो संस्कृत शब्द आहे. परंतु पुढे या गोष्टीचं एकत्रीकरण म्हणजे एकच असलं पाहिजे आपल्या संघामध्ये, म्हणून सगळ्यांना धम्मचारी असं
म्हटल्या गेलेला आहे. तर या अर्थाने संघामध्ये त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये धम्मचारी किंवा धम्मचारिणी जे आहे ते अशा प्रकारे म्हटल्या जातं. परंतु या ठिकाणी जो अर्थ दिलेला आहे तो खरंच याही पेक्षा खूप मोठा आहे, जो खूप धम्माला जो आहे पूर्णपणे जगत असतो, पूर्णपणे धम्माचं आचरण करत असतो. आणि आपल्याकडचे सुद्धा धम्मचारी धम्मचारिणी आहेत ते अशाच प्रकारचा प्रयत्न करत असतात. इव्हन एवढी अपेक्षा केली जाते धम्मचारिणींकडून, जेव्हा दीक्षा होते धम्मचारीची त्यावेळी असं म्हणतात की भंतेंना एवढी तरी अपेक्षा आहे की कमीत कमी आपला जो धम्मचारी आहे, आपल्या ज्या धम्मचारिणी आहेत त्यांनी या जन्मात कमीत कमी श्रोतापन्न अवस्था तरी प्राप्त केली पाहिजे. तर आपण बघू शकतो की श्रोतापन्न अवस्था जर प्राप्त करायची असेल तर आपल्याला किती प्रयत्न करण्याची गरज आहे, आपण कुठे आहोत हे आपणच बघितलं पाहिजे. परंतु या ठिकाणी ज्या प्रकारे तो अर्थ दिलेला आहे त्याचा अर्थ धम्मचारी हा दुसऱ्या लोकांना जो म्हणजे संघामध्ये नाही आहे, परंतु वेगळ्या ठिकाणी जरी असेल, वेगळ्या पद्धतीने जरी बौद्ध धर्माचं आचरण करत असेल, नाही का, कुठल्याही ठिकाणी असेल, परंतु तो जर धम्माचं आचरण उत्तम प्रकारे करत असेल तर त्याला धम्मचारी असं म्हणू शकतो. परंतु धम्मचारी ही काही शेवटची प्रोसेस नाही आहे, तर धम्मचारीच्या पुढे सुद्धा आपल्याला जायचं आहे. तर इथे त्या अर्थाने धम्मचारी हा शब्द जो आहे तो वापरलेला आहे. पुढे असं म्हणतात की धम्मचारी सुखम सेती अस्मि लोके परम हिच. सुखम सेती म्हणजे झोपणे किंवा आचरण करणे असं सुद्धा म्हटलं जातं. सुखम म्हणजे सुखाने झोपणे किंवा सुखाने झोपणे. आणि अस्मि लोक परम हिच म्हणजे अस्मि लोके म्हणजे या लोकात, या जन्मात, आणि परम हिच म्हणजे दुसऱ्या लोकात, दुसऱ्या जन्मात. तर आपण इथे बघू शकतो की सुखाने झोपणे, सुखाने खरंच आचरण करणारा माणूस नुसतं झोपतो का? चितच नाही. करणाऱ्या माणसाला खूप लोकांना मदत करायची असते तर तो दिवस रात्र झोपू शकत नाही. परंतु इथे सुखाने झोप लागणे किंवा सुखाने जीवन जगणे असा त्याचा अर्थ आपण घेऊ शकतो. जो माणूस, जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये आचरणशील असतो, कुशल कर्म करत असतो, तर त्याला निश्चितच सुखाची झोप लागत असते. जर आपलं आचरण चांगलं नसेल, आपली कृती जर चांगली नसेल तर आपल्याला चांगली झोप लागत नाही. आपल्याकडनं जर एखाद्याची आपली कृती जर वाईट झाली असेल, एखाद्याला जर आपण दुखावलं असेल तर आपल्याला अस्वस्थ वाटतं, आपल्याला त्याची जाणीव होते आणि आपण चांगल्या पद्धतीने झोपू शकत नाही. विचार करा, आपल्या हातून जर एखादा खून झाला, एखाद्याला आपण मारलं असेल तरी आपल्याला चांगलं वाटत नाही, अस्वस्थ वाटतं. बरेचदा आपल्या घरातलेच उदाहरण आहेत, लहान मुलं असतात आणि लहान मुलांना आपण बरेचदा फटके देत असतो. तर मुलांना जर एखाद्या वेळी जास्त मारलं ना तर आपल्याला चांगलं वाटत नाही, अस्वस्थ वाटतं आपल्याला. का? तर आपली जी कृती आहे ती चांगली झालेली नसते. तर त्या अर्थाने इथे म्हटलेलं आहे की ज्याचं आचरण चांगलं असतं, तर जो चांगल्या प्रकारे जगत असतो तर तो या लोकी म्हणजे या जन्मामध्ये तो सुखी जीवन जगत असतो, आनंदी जीवन जगत असतो. आपण बघू शकतो शिबिरामध्ये आपण जेवढे दिवस असतो तेवढे दिवस आपण खूप छान जीवन जगत असतो, नाही का. रोज सकाळी उठून ध्यान करतो, म्हणजे बऱ्याच जणांनी शिबिर केले असतील अशी आशा आहे माझी इथले. तर किंवा मग आता जरी आपण ऑनलाईन जरी शिबिर करत आहोत, नाही का, तरी पण 2 तासासाठी का असेना आपण एकत्रित येतो. मैत्रीचं वातावरण वाटते आपल्याला आणि आनंद मिळतो त्या गोष्टीपासून. आणि मग त्याचं काय असतं, आपल्याला एक प्रकारे समाधान असतं आणि त्या समाधानाने मुळे काय होतं, आपल्याला चांगली झोप येते. झोपताना पण आपण चांगलं वाटतो, जीवन सुद्धा आपल्याला आनंद वाटतं. आणि असं म्हणतातच, बाबासाहेब पण असं म्हणतात की जो संसार सुखी करायचा असेल तर धर्मांतर करा. म्हणजे तुम्ही जर खरे बौद्ध बनत असाल, तुम्ही जर खऱ्या प्रकारे बौद्ध जीवन जगत असाल तर तुमचं जे जीवन आहे ते आनंदमय होतं, तुमचं जे जीवन आहे ते सुखकर होत असतं. आणि त्या सुखी जीवनामध्ये नुसतंच या जीवनामध्ये तुम्ही सुखी होता आणि दुसरं जीवन, तर इथे जे सांगितलेलं आहे की परलोक, तर या विषयाकडे जर गेलं तर बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या समोर येऊ शकतात. परंतु या जन्मात तर आपण सुखी होतोच. हा जर जन्म आपला जो आहे, आपण जे जीवन जगत आहोत त्याच्यामध्ये आपण आनंदी असतो. परंतु पुढचा जन्म आपण बघितलेला नाही आहे, नाही का. पुढचा जन्म आहे नाही आहे आपल्याला माहिती नाही आहे. परंतु भगवान बुद्धांच्या धम्मामध्ये पुनर्जन्म जरी नाकारलेला असेल तरी पुनर्भव जो आहे तो मान्य केलेला आहे. म्हणजे पुन्हा
निर्मिती होत असते. परंतु पुढचं आपण बघण्यापेक्षा मी ज्यावेळी विचार करत होते तर मला असं वाटलं की याही जन्मामध्ये आपण आचरणशील जीवन जगत असू तर आपण आनंदी राहा. तर पुनर्जन्म जो सांगितलेला आहे तर भगवान बुद्धांच्या धम्मामध्ये पुनर्जन्म जो आहे तो पुनर्जन्म मान्य केलेला नाही आहे, परंतु पुनर्भव जो आहे तो मान्य केलेला आहे. पुनर्भव म्हणजे पुन्हा निर्मिती होणे. परंतु मी जेव्हा ह्या विषयावर विचार करत होते तर असं वाटलं की पुढच्या याचा विचार करण्यापेक्षा ह्या जन्मामध्ये आपण म्हणतो ना कधी कधी की ह्या जन्मामध्ये मी आपल्याला जर मग अशी आर्य कीर्तीने खूप सुंदर उदाहरण दिलं की कोणते तरी धम्ममित्र एक्सपायर्ड झालेत नाही का आज कोविडमुळे, आणि त्यांनी काय केलं एक प्रकारे जोर जोरात बुद्ध वंदना म्हटलेली आहे, पालीपूजा घेतलेली आहे आणि त्या पालीपूजेनंतर 10 मिनिटानंतर त्यांचं काय झालेलं आहे, त्यांचे प्राण जे आहेत ते गेलेले आहेत. म्हणजेच ते धम्माच्या संपर्कात होते, ते आनंदी होते, ते मृत्यूला एक प्रकारे सामोरे जात होते. तर अशा प्रकारचा जो आपण धम्माचरण करणारा व्यक्ती असतो तो मृत्यूला अशा प्रकारे सामोरे जात असतो. त्याला कुठल्याही प्रकारचं असमाधान नसतं ज्यावेळी मृत्यू आपल्या समोर येतो. असं म्हणतात मृत्यूसाठी आपण तयार असलं पाहिजे. मृत्यू कोणत्याही क्षणी आपल्या समोर आला तर आपण तयार असलं पाहिजे. तर खरंच प्रश्न पडतो की मृत्यू जर आज माझ्या समोर आहे तर मी त्याच्यासाठी तयार आहे का? तर निश्चितच नाही वाटत आपल्याला. खरं जर हा प्रश्न विचारला, कधी कधी आपण बोलताना म्हणतो की काही नाही, मरण कधी आलं तर मी घाबरत नाही. परंतु आजची जी परिस्थिती आहे त्याला बघता असं वाटत नाही की आपण मृत्यूला घाबरत नाही. आज प्रत्येक जण जो आहे तो मृत्यूला घाबरत आहे. माझं एक छोटस उदाहरण देते. मागे फेब्रुवारीमध्ये मी एकांतवासाला गेले होते भाज्याला, आणि एकांतवास भाज्यामध्ये ज्या जंगलामध्ये 2 कुटी आहेत ते मधल्या कुटीमध्ये मी एकांतवास केला आठवड्याभराचा. माझे 2 दिवस खूप छान गेलेत. आणि तिसऱ्या दिवशी मला खूप भीती वाटली. खूप भयंकर भीती वाटली मला. म्हणजे त्या भीतीला मी सामोरे गेली की मला भीती कशाची वाटत आहे. रात्रभर मी म्हणजे रात्री मला खूप भीती वाटली आणि दुसऱ्या दिवशी मग मी सुशील आवाज येतोय ना? हा. तर दुसऱ्या दिवशी मी विचार केला की मला भीती कशाची वाटत आहे. तर भीती कशाची वाटत आहे, काय होईल जास्तीत जास्त. कधी कधी जेव्हा इथून निघाले होते नाही का, घरून मी जेव्हा निघाले तर त्यावेळी असं वाटलं नाही मी एकांतवास खूप छान करेन. काय होईल जास्तीत जास्त, कशाची भीती वाटायची तिथे, काय होईल जास्तीत जास्त, मरणच येईल ना, आणि चांगल्या ठिकाणी मरण येईल आपल्याला असं मनाला तर वाटलं. परंतु ज्यावेळी भीती समोर आली त्यावेळी खऱ्या अर्थाने त्या भीतीचा सामना करत असताना, भीतीच्या सामोरे जात असताना खऱ्या अर्थाने असं वाटलं की मृत्यू जर झाला तरी ते काय होईल, मी मृत्यूसाठी खऱ्या अर्थाने इथे तयार आहे का? तर माझ्या मनातून उत्तर आलं की नाही, मी तरी अजून इथे तयार नाही आहे. मग मी का तयार नाही आहे? तर आपण थोडंसं उत्तर देत असतो की माझ्या घरच्या लोकांचं काय होईल, नाही का. परंतु घरच्या लोकांचं पण माझ्याशिवाय कितीतरी गोष्टी अडतील, परंतु कुणाशिवाय कुणाचं काही अडत नाही. परंतु आपल्यालाच आपल्या जीवनाची एवढी आसक्ती असते, आपल्या कर्मांची भीती असते की त्याच्यामुळे आपण मृत्यूला सामोरे जाण्यासाठी घाबरत असतो. तर तो अनुभव मी घेतलेला आहे तिथे, आणि मला असं वाटलं की त्यावेळी मला असं वाटलं की माझ्या जीवनामध्ये अनेक अकुशल कर्म माझ्याकडनं झालेले आहेत ज्याच्यावर मला काम करण्याची गरज आहे. माझ्याकडनं खूप साऱ्या गोष्टी ज्या आहे, असं म्हणतात मनुष्य जीवन हे खूप दुर्मिळ आहे आपल्याला मिळालेलं, की ह्या जन्मामध्ये आपण मनुष्य जीवनामध्ये आपण बुद्धत्व प्राप्ती करण्याला खूप जास्त संधी आहेत, पण त्या पद्धतीने माझे प्रयत्न होत नाही आहेत. आणि म्हणून असं वाटलं मला की माझ्या पुढचं जे जीवन आहे ते अधिक आचरणशील आणि अधिक चांगल्या की मी मृत्यूला सध्या तयार नाही आहे. परंतु धम्मजीवन जर खऱ्या अर्थाने जगत असू, आपण 6 एलिमेंट प्रॅक्टिस करत असतो, आपण मैत्री भावनेचं ध्यान करतो आणि असं म्हणतो की मृत्यूला तयार असलं पाहिजे, तर खऱ्या अर्थाने आपण आपल्या मृत्यूची तयारी केली पाहिजे. भंतेंचं खूप सुंदर उदाहरण मला इथे आठवते की भंते खूप सुंदर प्रकारे स्वतःच्या मृत्यूची तयारी केली होती. नाही, कुठे जायचं, कशा प्रकारे माझा मृत्यूचा सोहळा होणार आहे याची भंतेने तयारी केली होती. आपण तसं नाही इमॅजिन करू शकत का, तर आपलं आचरण तेवढं बनत नाहीये, तेवढ्या प्रकारचं आचरण आपलं होत नाही आहे. तर असं म्हणतात की जो आचरण चांगलं करतो, जो खऱ्या अर्थाने समाधानाने ज्याला मृत्यू पाहायचं असेल, ज्याला असं वाटते की माझा मृत्यू जो आहे तो अतिशय शांतपणे आणि चांगला झाला पाहिजे, तर त्याने खऱ्या अर्थाने चांगले कर्म केले पाहिजे, जेणेकरून शंका नसली पाहिजे, किंतु परंतु नसला पाहिजे. आणि असं म्हटलं पाहिजे की मृत्यू आला तरी चालेल, मी आता त्याच्यासाठी तयार आहे.
परंतु अशी परिस्थिती मी जरी बोलत असली तरी पण ती तेवढी सहज नाही आहे. कारण बोलणं जरी सहज असेल तरी तशा प्रकारे आचरण खऱ्या अर्थाने कठीण जात असतं. तर अशा प्रकारे सांगितलेलं आहे की जो आचरण ना, येत आहे आवाज. हा, तर अशा प्रकारे जो आचरण करत असतो तर तो या जन्मामध्ये सुखी असतो, समाधानी असतो. समाधानासारखं श्रीमंती नाही म्हणतात. आपल्या जीवनामध्ये आपण खूप असमाधानी जीवन जगत असतो. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण असमाधानी असतो. आपण कुठे जायचं असेल तर म्हणतो माझं हे राहिलेलं आहे, माझं ते राहिलेलं आहे, नाही का, माझं घर असंच आहे, माझी मुलं अशीच आहे. तर आपण कधीच समाधानी पावत नाही, नाही का. असं असतं तो खूप चांगलं झालं असतं. परंतु जे जीवन मिळालेलं आहे, जी परिस्थिती आपल्या समोर उभी आहे, त्या परिस्थितीमध्ये आपण समाधानी असलं पाहिजे. जे जीवन आपल्याला मिळालेलं आहे, नाही का. कधी कधी आपण त्रस्त होत असतो, आजाराने त्रस्त होत असतो, परंतु आजारपण ही आपल्याला येणारच आहे. त्यामुळे आजारपण जे आहे ते आपल्याला येणारच आहे आणि त्याला आपल्याला जर आपण जन्म घेतलेला आहे तर त्याला आपल्याला सामोरे जावंच लागणार आहे. त्याच्याबद्दल चिडचिड जर आपण केली तर आपली मानसिकता खराब होते, आपलीच मानसिकता वाईट होत असते. त्याच्यामुळे आहे त्या परिस्थितीमध्ये जर आपण समाधानी राहत असतो तर आपल्याला खूप मोठं समाधान मिळत असते. मृत्यूच्या वेळी आपण खूप शांत असतो. त्याच्यामुळे सतत आपण वसवस करत असतो. आपलं जीवन जे आहे हे करायचंय, ते करायचंय, ते करायचं असं म्हणतो, पण आपल्याकडनं काहीच होत नाही. खरं तर आपल्या वाचून कुणाचं काहीच राहत नाही. त्यामुळे मृत्यूला जर आपल्याला सामोरे जायचं असेल तर खऱ्या अर्थाने मी आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे शांत होऊ शकतो, माझ्या आचरणाकडे मी कशा प्रकारे बघितलं पाहिजे, मी खऱ्या अर्थाने मृत्यूसाठी कशी तयारी माझ्या मृत्यूची केली पाहिजे, हा आपण विचार केला पाहिजे. आणि इथे सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की जो चांगलं आचरण करतो तो आपण पुढच्या जन्माचं नंतर बघू, नाही का. ज्यावेळी म्हणजे पण या जन्मात तरी आपण सुखी राहिलो पाहिजे ना. म्हणजे मृत्यूच्या वेळी जर आपण सुखी असू तर असं म्हणतात जो पुनर्भव जर मानलेला आहे, नाही का, बुद्धांनी जर पुनर्भव सांगितलेला आहे, पुन्हा निर्मिती आहे, तर आपण ज्या मानसिक अवस्थेमध्ये आपला मृत्यू होतो त्याच मानसिक अवस्थेमध्ये आपला पुन्हा जन्म सुद्धा होत असते, पुन्हा आपली निर्मिती सुद्धा होत असते. तर त्या अर्थाने इथे सांगितलेलं आहे की जो सदाचरणाने जगत असतो, जो धम्माचं उत्तम प्रकारे आचरण करत असतो, जो धम्माला जगत असतो, जो धम्माकडे तत्वतः बघत असतो, तत्व स्पष्ट असतो, जो अज्ञाना विरहित जगतो, अज्ञान, लोभ, द्वेष आणि मोहाला आपल्यामधून काढतो आणि प्रज्ञेचा विकास करतो, तो खऱ्या अर्थाने याही लोकी सुखाने जीवन जगत असतो, आनंदी जीवन जगत असतो. कधी कधी आपण म्हणजे हे करत असतो, नाही का, एवढे तर धम्मचारी आहेत मग ते का नाही आनंदी जीवन जगत आहेत. बरेचसे धम्मचारी आपले आनंदी राहत पण नाही, धम्मचारीच का आपण पण आनंदी नाही राहत. पण खऱ्या अर्थाने तेवढं आपलं जगणं पण नाही, आपण प्रयत्नशील आहोत, परिपूर्ण नाही आहोत. त्याच्यामुळे असं पण आपण म्हणू नये. तर आपण एकमेकांना मदत केली पाहिजे. जर तो आपल्याला माहिती आहे की तो जर अस्वस्थ आहे, नाही का, तो आनंदी नाही आहे, तर त्याच्या दुःखाचं कारण काय आहे ते आपण जाणलं पाहिजे आणि त्यांना तिथे मदत केली पाहिजे. धम्मचारी आहे म्हणून काय झालं, एखादा मित्र सुद्धा धम्मचारीला प्रेरणा देऊ शकतो, दुःखातून बाहेर काढू शकतो. माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट ठरते. कधी कधी मला मी जरी धम्मचारिणी असेल परंतु सगळ्या मित्रांकडनं मला मदत होत असते. माझा वर्ग जेव्हा मी मित्र वर्ग घेत असते त्या मित्र वर्गातल्या महिलांच्या रिपोर्टिंग मधून त्या ज्या प्रकारे त्यांचे अनुभव सांगतात त्याच्यामधून मला मदत होत असते, त्याच्यामधून मला वर उठण्यासाठी प्रेरणा मिळत असते. आणि म्हणून मग मला असं वाटते की ही जी गोष्ट मी करत आहे ते मी त्यांच्यासाठी नाही करत आहे, त्यांच्यासाठी मी वर्ग नाही घेत आहे, त्यांच्यासाठी मी करत नाही, तर हे मी माझ्यासाठी घेत आहे एक प्रकारे. तर हा जर भाव आपल्या मनामध्ये असेल तर खऱ्या अर्थाने आपण एकमेकांना मदत करू शकतो. आणि तोच अर्थ इथे सांगितलेला आहे की जो चांगल्या प्रकारे धम्म आचरण करतो, वाईट प्रकारे दुराचार करत नाही, कुठल्याही प्रकारचा दुराचार करत नाही, चांगल्या प्रकारे आचरण करतो, त्याला धम्मचारी असं म्हणतो. आणि तो जो धम्मचारी आहे तो याही लोकात म्हणजे जे सध्याचं जीवन जगत आहोत आपण त्या जीवनामध्ये सुद्धा तो आनंदी जीवन जगतो आणि आनंदाने झोप येते. बऱ्याच लोकांना झोपीचा त्रास असतो, झोप येत नाही लोकांना खूपदा, नाही का, मग अस्वस्थ होतात रात्रीचं. तर त्याला म्हणू शकतो आपण का अस्वस्थ आहे, म्हणजे त्याचं काही दुराचरणच हे कारण नसू शकतं. त्याच्यासाठी आपण दवाखान्यात पण जाऊ शकतो, योग्य ट्रीटमेंट पण आपण घेतली पाहिजे. परंतु कधी कधी आपल्या अकुशल कर्मामुळे सुद्धा आपल्याला अस्वस्थ वाटत असते, आपल्या झालेल्या कृतीमुळे आपल्याला अस्वस्थ वाटत असते आणि त्याच्यासाठी आपण त्याच्यामधून मुक्त होणं खूप आवश्यक आहे. त्याच्यासाठी आपण आपले कल्याण मित्र असतील, आपले मित्र असतील, आपल्या मैत्रिणी असतील, त्यांच्यासोबत जर आपण आपल्याला कडून झालेल्या कृतीची पापदेशना केली, आपण झालेल्या कृतीबद्दल बोलत राहिलो तर आपल्याला निश्चितच त्यातून मुक्त होण्यासाठी मदत होऊ शकते. खऱ्या अर्थाने आपण त्याच्यामधून
मोकळं होऊ शकतो. तर अशा प्रकारे जो जीवन जगत असतो तर त्याला सुखाची झोप लागत असते, सुखाने मृत्यू पण येत असतो आणि तो याच जन्मात नाही तर आपण म्हणतो ना की मृत्यूनंतर आपल्यासोबत काय येतं आपण बघत आहोत मृत्यूनंतर कुणीच येत नाही. पैशावाल्या माणसाला पण बेड मिळत नाही आणि गरीब माणसाला पण बेड मिळत नाहीये नाही का. ऑक्सिजन पैसा असून सुद्धा ऑक्सिजन भेटत नाहीये. पाणी तर विकतच घेत होतो. आज हवा सुद्धा आपल्याला विकत घेण्याची गरज आहे. परंतु आणि त्यात स्मशानभूमीमध्ये जेव्हा जातात तिथे पण वेटिंग आहे. तिथे उचलायला सुद्धा माणसं पैसे घ्यायला लागलेले आहेत. चार लोक लागतात म्हणतो ना आपल्याला उचलून तिथे न्यायला. त्याला सुद्धा 4-4, 5-5 हजार रुपये घेतात. मग आपल्यासोबत काय येतं आपला पैसा पण येत नाही आपले माणसं पण आपल्याला तिथपर्यंत न्यायला घाबरत आहेत. कोविडच्या माणसाला हात लावायला सुद्धा लोक घाबरत आहेत. मग आपल्याला जर कोणी झालं तर आपल्यासोबत काय येणार आहे आपले माणसंही येत नाही कुणीच येत नाही. तर आपल्यासोबत जे येतं ते आपले कर्म येतं. आपल्यासोबत आपल्या कर्माचा परिणाम येतो. आपण जर कुशल कर्म केलं असेल तर आपल्यासोबत तेच आपण पुढच्या याच्यामध्ये सुद्धा थोडंफार घेऊन आपण जगत असतो. तर अशा प्रकारे बंधूंनो आणि भगिनींनो या गाथेचा जो अर्थ आहे माझ्या आकलनानुसार माझ्या बुद्धीला ज्या पद्धतीने पटलेला आहे त्यानुसार मी आपल्या समोर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखम सेती अस्मि लोके परमविजय या गाथेचा अर्थ पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलं. मध्ये मध्ये माझं इंटरनेट कनेक्शनचा प्रॉब्लेम होत होता परंतु तरीही काही हरकत नाही आपण शांत होता आणि ऐकून घेत होता. तर त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं खूप खूप आभार मानते. खूप खूप धन्यवाद देते आणि इथेच थांबते आणि विनंती करते की जर कुठल्याही प्रकारचे प्रश्न मनात असतील तर घाबरू नका. कुठलाच धर्मचारी तुम्हाला काहीच म्हणणार नाही किंवा मला पण वाईट वाटणार नाही. मला जर नाही आलं तर मी सहज सांगेल की मला याचं उत्तर माहित नाही. मी उद्या माहिती करून सांगेल किंवा मी हा प्रश्न विचारला तर मला काय म्हणतील असं सुद्धा आपल्या मनामध्ये येऊ देऊ नका. तर जो प्रश्न असेल तो मोकळेपणाने तुम्ही मांडा, मोकळेपणाने विचारा. जर मला शक्य झालं तर त्या प्रश्नाचं उत्तर मी निश्चितच देईल. मला नाही जमलं तर आपल्यामध्ये बरेचसे धम्मचारी आहेत, धम्मचारिणी आहे जे माझ्यापेक्षा सुद्धा अधिक जाणकार आहेत. ते सुद्धा त्याचा अर्थ तुम्हाला सांगू शकतात. तर इथेच थांबते. धन्यवाद. जय भीम.